मला तू जात विचारलीस का आजपर्यंत? तुला माहिती आहे का मी कोण आहे? मी म्हटलं का तुला की मी दलित आहे म्हणून माझा परफॉर्मन्स समजून घे, किंवा मी ब्राह्मण आहे किंवा मराठा आहे? तुम्हाला माहितीच नाही. तुम्ही माझं काम पाहता. जात ही मनगटात असते. काही माहिती नाही काय लोकांना असं का वाटतं आणि काय सांगू इच्छितात. का मला ओरडून फक्त मी मराठा आहे म्हणावं असं वाटतं? का ओरडून मी फक्त ब्राह्मण आहे, मी दलित आहे? का नाही मी भारतीय आहे? पण उत्सुक आहे की कुठं ट्रिगर होते, काय ट्रिगर होते. आणि ते जातीवरून बऱ्याचदा म्हटलं जातं की नागराज जातीवादी आहे आणि हे करतो. तर आपल्याकडे कसं आहे की तुम्ही जातीचा विषय काढला, तुम्ही आजाराचा विषय काढला तर तुम्हीच खुनी आहात. डॉक्टर म्हणले तुम्हाला की तुला जरा खोकला जास्त आहे की तुम्ही डॉक्टरच्या जीवावर उठता, अशी परिस्थिती आपल्याकडे. म्हणजे मी डॉक्टर या अर्थाने मी थोर या अर्थाने अजिबात बोलत नाही, पण तुम्ही कुठलाही मुद्दा मांडला की त्याच्या विरोधात माणसं म्हणजे तूच जातीवादी असं ठरवून टाकता. ते मला म्हणजे आता आपण इथे सगळे बसलेले आपण कोणीच स्वतःला मूर्ख समजत नसेल, म्हणजे त्यात काही शक्यताच नाही. पण जर आपण समर्थाने लिहिलेली मूर्खाची लक्षणं वाचायला लागलो की अचानक कळते की हे 2-4 लक्षणं आहेत आपल्या. भारतीय समाजामध्ये जात म्हणजे केवळ एक सामाजिक रचना उरलेली नाही आहे मित्रांनो. ती अनेक जणांच्या विचाराचा, वागण्याचा आणि आवडीनिवडीचा सुद्धा आधार बनलेली आहे. आपण शिक्षण क्षेत्रात, नोकरीमध्ये, राजकारणात या सगळ्या गोष्टींमध्ये जातीभेदाबद्दल बोलत असतो. पण आपण एक गोष्ट मात्र नेहमी विसरतो. आपण चित्रपट कसा निवडतो? आपण सिनेमा निवडताना सुद्धा जात ही महत्त्वाची भूमिका त्यामध्ये असते हे विसरून जातो. मित्रांनो, हा आपला सिनेमा, तो त्यांचा सिनेमा. हा विचार, ही भावना केवळ आवडीनिवडीची नाही आहे, तर ती खोलवर रुजलेल्या जातीय मानसिकतेची छटा दर्शवते. मित्रांनो, प्रेक्षक म्हणून आपण स्वतःला तटस्थ समजत असतो. कारण आपल्याला वाटतं एखादी चांगली कथा, एखादा चांगला अभिनेता, त्याचा अभिनय बघून आपण चित्रपट निवडायला जातो. पण कधीकधी कळत नकळत आपण आपल्यासारख्या वाटणाऱ्या सिनेमाकडे आकर्षित होतो. म्हणजे जिथे आपल्याला आपल्यासारखे लोक दिसतात, त्यांची जीवनशैली, त्यांचं सामाजिक ओळख हे सगळं आपल्यासारखं वाटायला लागतं. त्या सिनेमाकडे आपण आकर्षित व्हायला लागतो आणि इथेच जात काम करते. कारण इथं आपल्यासारखं हा शब्द अनेकदा जातीयतेवर आधारलेला असतो. जेव्हा एखादा सिनेमा एखाद्या विशिष्ट समाजाच्या अनुभवांवर आधारलेला असतो, तेव्हा इतर समाजातील लोक त्याला त्यांचा सिनेमा असं सहज म्हणतात. म्हणजे हा सिनेमा आपल्यासाठी बनलेला नाहीच आहे, अशी भावना सहजपणे त्यांच्या मनामध्ये येते. हा नकार केवळ विषयामुळे नसतो मित्रांनो, या कथेमागे असलेल्या सामाजिक ओळखीमुळे असतो. मित्रांनो, म्हणजेच आपण कथा ऐकण्याआधीच त्या कथेला जातीयतेची चौकट देऊन टाकतो. आता ही विभागणी आधी एकदम सूक्ष्म वाटायची, आधी काही जास्त जाणवायचं नाही. आधी लोक म्हणायचे की हा सिनेमा माझ्यासाठी बनलेला नाही आहे किंवा हा प्रकार मला एवढा काय आवडत नाही, इतक्यावरच ते थांबायचं. पण आता तर उघड कॉम्पिटिशनच सुरू झालं आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट जातीतील सिनेमा गाजल्यावर आपल्याही जातीतला सिनेमा तेवढाच गाजला पाहिजे, त्यापेक्षा जास्त गाजला पाहिजे, असे लोक उघड सोशल मीडियावर पोस्ट करतात, कमेंट्स करताना दिसतात. या सगळ्यांचा परिणाम असा होतो की चित्रपट हा समाजाचं प्रतिनिधित्व करण्याच्या ऐवजी चित्रपट समाजातील भेदच जास्त अधोरेखित करतो की काय असं वाटायला लागलं. मित्रांनो, काही वर्षांपूर्वी नागराज मंजुळे यांनी एक पोस्ट केली होती. त्यामुळे त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की चित्रपट बघायला जाणं, याची निवड करणं हे तुम्ही जातीयतेवर ठरवू नका. तुम्ही कुठलाही चित्रपट प्रत्येकाने पहा, जातीनुसार त्या चित्रपटाची विभागणी नाही झाली पाहिजे. सिनेमाला आपण कला म्हणून बघतो मित्रांनो, पण त्याच्याही खूप आधी उद्योजकांच्या दृष्टीने सिनेमा एक प्रोडक्ट असतो. त्यामुळे मित्रांनो, कुठलंही प्रोडक्ट मार्केटमध्ये विकायचं असल्यावर त्याचा टार्गेट ऑडियन्स, त्याचं पोझिशनिंग आणि त्याचं प्रमोशन हे सगळं ठरलेलं असतं. त्यामुळे कुठला सिनेमा कोणता प्रेक्षक बघणार आहे, हा सिनेमा कुठे जास्त चालणार, हे आधीच ठरलेलं असतं. त्याची गणितं रिलीजच्या खूप आधी ठरलेली असतात. आणि याचं एक साधं आणि सरळ उदाहरण द्यायचं म्हणल्यावर, डाव्या विचारसरणीचा सैराट आणि उजव्या विचारसरणीचा गदर हे 2 चित्रपट वेगवेगळे जरी असले तरी त्याचा प्रोड्युसर एकच आहे. निर्माते आणि दिग्दर्शकांना ह्या गोष्टी माहीत असतात की 2 वेगवेगळे गट आहेत. म्हणजे भाषा, वर्ग आणि अनेकदा जातीनुसारही हे गट वेगवेगळे आहेत. त्यामुळे चित्रपटातली भाषा, कलाकार, संवाद हे सगळं एका विशिष्ट गटाला अपील होईल याच पद्धतीने डिझाईन केलं जातं. मग त्या गटाला वाटतं की हा सिनेमा तर आपला आहे, मग आपोआपच इतर गटातले लोक दूर सारले जातात, त्या चित्रपटापासून दूर जातात.
म्हणजेच प्रेक्षक आधीच विभागले जातात आणि सिनेमा नेमकं त्याच विभागणीला वापरतो. म्हणजे काय सांगायचं आहे ह्याच्यापेक्षा कोण सांगतं आहे आणि कसं सांगतं आहे, कसं विकल्या जातं आहे हेच महत्त्वाचं ठरतं. मग ट्रेलर, पोस्टर, गाणी, इंटरव्ह्यू सगळे एका विशिष्ट भावनेला टार्गेट करतं. कधी स्वाभिमान, कधी राग, कधी ओळख, या सगळ्या भावना लोकांशी जुडलेल्या असतात. त्यामुळे लोक त्या भावनेशी जोडले जातात, कारण की त्यांना ती भावना त्यांची स्वतःची अशी वाटायला लागते. आणि आजकाल अटेन्शन मिळवणं हे सगळ्यात मोठं चलन झालेलं आहे. आणि कधी काय करतात, मुद्दामच कधी प्रक्षोभक सीन टाकतात, संवेदनशील विषय हाताळतात. त्यामुळे प्रेक्षक अधिकच पुढे येतात आणि बघतात सीन कसा आहे काय, म्हणजे त्यांच्यामध्ये चर्चा आधीच होते. मग सोशल मीडियावर चर्चा पेटते, मग लोक 2 गटांमध्ये विभागले जातात आणि चर्चा अधिकच वाढते. याला सरळ भाषेत म्हणायचं म्हणल्यावर फ्री पब्लिसिटी. कारण लोक सिनेमा बघण्यासाठी उत्सुकता म्हणून जातात की बाबा एवढं काय पेटलेली आहे चर्चा, आपण जाऊन बघूया त्या चित्रपटात काय. अशा प्रकारची मार्केटिंग केली जाते. म्हणजेच हा वाद उत्सुकता वाढवतो आणि ही उत्सुकता तिकीट विकते. कारण हा खेळ भावनांवर चालतो मित्रांनो. जेव्हा सिनेमा एखाद्या आयडेंटिटीला स्पर्श करते, एखादी आयडेंटिटी म्हणजे जात, भाषा किंवा संस्कृती, त्याला स्पर्श करून सिनेमा बनतो, तेव्हा त्याला लोक वैयक्तिक मानायला लागतात. मग चर्चा सिनेमा सोडून आपण विरुद्ध ते अशा प्रकारची व्हायला लागते. मित्रांनो, प्रत्येकाला चॉईस आहे, मी नाही म्हणत नाही. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे आवडतात. कोणाला पहिल्या प्रेमावरचा सिनेमा आवडतो, कोणाला पहिल्या नजरेत जे प्रेम होतं त्या प्रकारचा सिनेमा, कोणाला अतिशय उत्कट प्रेमाचा सिनेमा आवडतो, कोणाला मारामारीचे सिनेमे आवडतात, कोणाला अजून कसले सिनेमे आवडत असतात. पण मित्रांनो, हे प्रमाण जातीवर कधी नाही यायला पाहिजे की मला ह्या जातीचा सिनेमा आवडतो आणि त्या जातीचा, तसला प्रकार नाही झाला पाहिजे. तरी लोक मग भांडतच राहतात आणि इथं उद्योग जिंकतो. म्हणजे चर्चा जितकी जास्त, भांडणं वाद जितका जास्त, तितकाच तो जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आणि इथे सिनेमा फक्त मार्केटिंग आणि ध्रुवीकरणावर चालू लागतो. मित्रांनो, तेव्हा खरी कथा, संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा मागे सारतात आणि सिनेमा हा समाजाचा आरसा न राहता तो लोकांच्या भावना मॅनिप्युलेट करण्याचं साधन बनून जातो. मित्रांनो, मी पण स्वतः एक अभिनेता आहे. चित्रपटांमध्ये मी पण काम करतो, मालिकेत काम करतो. तेव्हा मी कधीही सेटवर गेल्यावर असं बघत नाही की हा दिग्दर्शक ह्या जातीचा आहे किंवा तो ॲक्टर त्या जातीचा आहे किंवा एकमेकांची जात मी विचारतच नाही. आम्ही चित्रपटात काम करताना या गोष्टीचा विचार करत नाही. तर मग प्रेक्षकांनी तरी चित्रपट बघताना हा चॉईस का ठेवावा मित्रांनो? पण ही परिस्थिती बदलू शकते का? तर हो, नक्कीच बदलू शकते. कारण सिनेमा शेवटी एक अनुभव आहे आणि सिनेमा तुम्हाला आपल्या चौकटीच्या बाहेर घेऊन जाण्याची ताकदसुद्धा ठेवतो. फक्त तुम्ही तुमची चौकट सैल ठेवायला हवी त्यासाठी. आणि हा चित्रपट माझ्यासाठी बनलेला नाही आहे किंवा हा चित्रपट माझ्या टाईपचा नाही असं म्हणण्यापेक्षा या चित्रपटातून मला काय शिकायला मिळेल किंवा मला काय बघायला मिळेल, हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.